आजच्या रविवारच्या सुरुवातीने बरं एकदम भयानक झाली होती आणि आजचं वातावरण ना एकच नंबर होतं, त्याच्यामुळे व्हिडिओ एकदम भयानक झालाय शेवटपर्यंत पहा. आजच्या रविवारची सुरुवात आपली खरी ना फुलांपासून झाली होती आणि 1 ते 2 आठवडे झाले आपण काय गुलाबाच्या बागात फुलं तोडायला आलोच नव्हतो. पाऊस चालू झाल्यामुळे आता आहे ना गुलाबाला फुलं पण चालू झाली होती बरं का. आज रविवार असल्यामुळे ना आपल्याला क्लास पण होता आणि क्लासला जाणं सगळ्यात जास्त गरजेचं होतं. रात्रभर पाऊस चालू होता ना, त्याच्यामुळे आमच्या कच्च्या रोडला ना सगळ्यात जास्त चिखल झाला होता आणि तो आहे ना चिखल सगळ्या माझ्या सायकलच्या टायरामध्ये घुसत होता. चिखलाचा सामना करत शेवटी मी आलो डांबरी रोडवर. मग काय आता जातो मी क्लासला, तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका. दररोज आहे ना आमचा क्लास 8 वाजता भरतो बरं का. पण आज काय झालं, मला थोडा उशीर झाला होता, त्याच्यामुळे सगळे पोरं वरती निघून गेले होते. आता तुम्हाला तर माहितीच आहे, आपण रविवारी क्लास सुटल्यावर सगळ्यात पहिल्यांदा कुठे जात राहतो. क्लास सुटल्यावर सगळ्यात पहिल्यांदा आपण महादेवाच्या मंदिरात दर्शन घ्यायला जात राहतो. आज ना आम्ही दर्शनासाठी फक्त आहे ना 3 जण आलेलो. पाऊस झाल्यामुळे ना इथं पण सगळं वल्लच होतं. इकडलं वातावरण पाहिलं की एकच नंबर दिसत होतं. सगळ्यात मेन आपलं लिंबाचं झाड, महादेवाच्या मंदिराजवळ एक लिंबाचं झाड आहे, ते लयच खतरनाक दिसत होतं. माझं आज सगळ्यात मेन काम म्हणजे क्लास सुटला, दर्शन घेतलं, मी लगेच घराच्या दिशेने निघालो. आमच्याकडे सगळ्यात जास्त आहे ना गायांना गिन्नी आवडती बरं का पोरांनो, आणि आमच्याकडे सगळ्यात जास्त वावरात गिन्नीच लावित. त्याच्यामुळे प्रत्येकाच्या वावरात तुम्हाला गिन्नीच दिसणार म्हणजे दिसणार. आताच्या पोरांना सायकल चालवलं कंटाळा येतो आणि गाडी चालवलं मजा येते. आमच्या इकडलं बाबांना आहे ना सायकल चालवलं मजा येते बरं का. आता मला परत आहे ना या चिखलाचा सामना करून घरी जायचंय भाऊ. आता कसं जायचं तर मला डोकं बंद पडलं होतं बरं का. आज रविवार असल्यामुळे ना गायांनी पण खायला सुट्टी घेऊन टाकली होती. ती गाय म्हणे आम्हाला काही खायला टाकू पण नका भाऊ म्हणे, आणि चुकून टाकलं तर खाणार नाही म्हणे आम्ही. म्हणलं बाबो अवघडच म्हणला. पोरांनो आजचं वातावरण खरंच एकदम भयानक होतं बरं का. अशा वातावरणामध्ये मी आता आहे ना वावरात निघालोय. ते कशासाठी माहिती का, फुलं तोडायला. आजपासून आम्ही आता आहे ना फुलं तोडायला सुरुवात पण केलेली. सकाळी पाऊस झाल्यामुळे ना आजचं सोयाबीनवर सगळं पाणीच होतं. माझी आखी पॅन्ट ओल्ली झाली होती बरं का पोरांनो. आपल्याकडे ना हेलिकॉप्टर नाही भाऊ, डायरेक्ट उडून डायरेक्ट बागामध्ये उतरायला. मी आज आहे ना पहिल्यांदाच फुलं तोडायला आलो होतो, म्हणजे लय दिवसानंतर आलोच मी फुलं तोडायला. पण ना आज फुलं इतके होते की डायरेक्ट माझी ना पूर्ण जिरणार होती बरं का फुलं तोडण्याचं. काल परवा औषध मारल्यामुळे ना फुलं थोडे जास्त झाले होते बरं का, आणि पावसाच्या पाण्याने ना बाग पण हिरवागार होऊन गेला. आता फुलं तोडले मारल्यावर ना आपल्याला फुलं ना दुकानात पण नेऊन द्यावं लागत होते फुलाच्या बरं का. किराणा दुकानात नाही झालं. मग मी लगेच मी काय होतो फुलं देऊन येत नाही तर लगेच आपल्याला दुसरं काम होतं, ते म्हणजे लगेच मोटर बंद करायला जायचं होतं आपल्याला वावरात. मग काय लगेच मी निघालो पळत मोटर बंद करायला. मी ना व्हिडिओ काढू, त्याच्यामुळे माझ्याकडून घरचे काम करून घ्या का काय नको. मला तर असं वाटत राहिलं सकाळ दुपार संध्याकाळ असंच वातावरण राहतं का. आज दिवसभरात एकदा तरी पाऊस येणार बरं का पोरांनो. आलो मग मी मोटर बंद करायला. तुम्ही पण असं पावसामुळे कागद झाकून ठेवी त्या